सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे, मात्र आरोपी कृष्णा अंधारेला अटक कधी करणार असा प्रश्न आता खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। तर उज्ज्वल निकम सरपंच संतोष देशमुखांना न्याय देतील असा विश्वासही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय। काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन, पण जो 7वा आरोपी आहे, जो खुनी आहे, तो गायब आहे। बजरंग अप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शानची ही दोनदा भेट घेतलेली आहे की आम्हालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे। कृष्णा नावाचा 7वा जो खुनी आहे तो फरार आहे, तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास बसत नाही। संदीप क्षीरसागर गेले महिनाभर मी त्यांचं टीव्हीवर ऐकते की सापडत नाही, असं कसं झालं। त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे। खरं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं। पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं, त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं आणि त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती। वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला 2 महिने लावले आणि ते अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली, हे त्याचं दुर्दैव।